हे गाईज, गुड मॉर्निंग, शुभप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात झाली. आज दत्तजयंतीनिमित्ताने आज गावामध्ये भोजन होतं. मग त्या भोजनाचा लाभ घेण्यासाठी आम्ही सर्व मित्रमंडळी आज एकत्रित आलो होतो. त्या एवढ्या लाईनमध्ये उभी राहून आम्ही आमच्या नंबर यायची वाट पाहतो. आणि ही काय होती, ती भोजनाची वाईफ. त्यानंतर आमचा नंबर आला आणि आम्ही एकोमाग ताट घेऊन आलो. त्यानंतर मी दांडीला गेलो आणि घरी पोचलो. कारण की आज गुरुवार होता, त्यासाठी मी घरी आलो होतो. नंतर नमस्कार वगैरे केलं आणि मग मी किचनमध्ये गेलो तर बघतो तर काय, गुड्डी आज चोख जेवण बनवत होती. त्यानंतर मी घरी आलो ते मम्मीला माहीत होतं. त्यामुळे मम्मीने माझ्यासाठी स्पेशल काय पाठवलं होतं ते माहिती नाही मला, कमेंटमध्ये सांगा काय होतं ते. त्यानंतर मग गुड्डीने गाईला नैवेद्य दिलं आणि घरी गेलो आणि छोटीशी मस्ती करायला लागलो. तिचा पर्स मी तिच्याकडून घेतलं तर ती सोडतच नव्हती. त्याच्यानंतर मी आणि गुड्डी घरी जायला निघतो तारापूरला, तर ती जाऊन देतच नव्हती. त्यानंतर आम्ही मठामध्ये आलो आणि वाईफच खूप अलग होती. त्यानंतर आम्ही दोघांनी नमस्कार करून घेतला आणि प्रसाद घेऊन घरी जायला निघालो. त्यानंतर घरी पोचलो तारापूरला आणि परत कांबोळ्याच्या यात्रेला निघण्यासाठी आम्ही रेडी होतो. कुलदीप आणि मेधा एका गाडीवर होते आणि आम्ही पोचलो तारापूरला. त्यानंतर कुलदीप म्हणला होता ससा, तर कुलदीप थोडी मस्ती करून मी, गौतम, टिल्लोचंदा आणि गॅरी आम्ही सर्व एकत्र खूप एन्जॉय केलो. त्यानंतर फालुदा खाल्ला आणि पाणीपुरी. मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. मग असा होता आजचा माझा दिवस.